नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू श्रीपती एज्युकेशन। आज 2 फेब्रुवारी 2025 रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचा जो पेपर झाला त्याचा आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं स्पष्टीकरण बघणार आहोत। बघा बेटा, पहिला प्रश्न, स्थानक ए पासून काही प्रवाशांनी एक रेल्वे गाडी सुरू होते। स्थानक ए पासून प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते। बी स्थानकावर 50% प्रवासी उतरून जातात। बी वर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन त्याच्यामध्ये चढतात, म्हणजे बी चे उतरणारे पण आहेत आणि बी चे चढणारे पण आहेत। त्याच्यानंतर सी रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीमध्ये उपस्थित असलेल्यापैकी 40% उतरणारे आहे आणि याच्यामध्ये 40 नवीन चढणारे सुद्धा आहे। तर आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी झाली म्हणते, तर किती प्रवासी या स्थानकावर उतरले? तर बघा बेटा, इथं क्वेश्चनचा हा जो आहे तो वीक पॉइंट आहे, हा की किती प्रवासी स्थानकावर बी वर उतरले। आता बघा, त्याचं जे आहे तेच ऑप्शन इथं दिलेलं आहे बेटा, म्हणजे बी प्रवासी स्थानक बी वर उतरले ते ऑप्शन आहे। आता समजा आपण ऑप्शन नंबर 3 घेतो। ऑप्शन नंबर 3 जर घेतलं तर उतरलेले जे प्रवासी आहेत ते जर 275 असतील तर 50% प्रवासी उतरले आहे। 50% प्रवासी उतरले आहे म्हणजे हे 275 चे डबल म्हणजे 550 झाले बेटा, आलं लक्षात? मग म्हणजे 550 ए वर चढले होते, त्याच्यातले 50% उतरले म्हणजे आता 50% याच्यात आहेत, 225 याच्यात बसून आहे। आता आपण गणित सुरुवातीपासून पाहू। याच्यामध्ये 50% 550 होते, त्याच्यापैकी 50% उतरले म्हणजे 275 उतरले आणि 275 आता त्याच्यामध्ये आहे। 25 नवीन त्याच्यामध्ये चढतात म्हणजे 275 अधिक आपल्याला 25 करावं लागेल म्हणजे 300 प्रवासी याच्यात झाले। आता सी स्थानकावर हे जे 300 प्रवासी आहेत याच्यापैकी 40% उतरले म्हणजे 40% उतरले तर 20 पंचे 100, 20 दुने 40, 5 सख 30 म्हणजे 120 जे आहे ते उतरले, म्हणजे 300 पैकी 120 उतरले तर 2 आणि 8 10 180 प्रवासी आता आहेत। त्याच्यानंतर काय झालं बेटा की 40 नवीन चढतात म्हणजे 180 मध्ये 40 मिळवा तर हे 220 होऊन जातात। आता प्रश्न काय म्हणते की रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या म्हणजे सी मध्ये उपस्थित प्रवाशांची जी संख्या आहे ते 220 आहे। ही किती आहे तर ए मध्ये चढलेले जे आहे त्याचे 40% आहे, तर ए मध्ये चढलेले जे आहे 550 याच्या 40% आहे का हे चेक करून घेऊ। 0 0 गेट कॅन्सल, बे दुने 4, बे पंचे 10, 5 11 55, 11 दुने 22। बघा बेटा, जर आपण 275 ऑप्शन घेतो तर या प्रश्नाचं आन्सर पर्याय क्रमांक 3 नुसार लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड होते, म्हणजे हे राईट आन्सर आहे। ठीक आहे बेटा, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ। 82 नंबरचा प्रश्न आहे, दशांश अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे। बघा बेटा, सांगताना मी तुम्हाला सांगितलं आहे की a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर याचा एक फॉर्म्युला आहे a प्लस बी आणि a मायनस बी। ठीक आहे, मग आता याला जर मी 3.49 ला a मानतो आणि मी जर 0.51 ला मी जर b मानतो तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि भागेला a मायनस बी असा फॉर्मॅट आपल्याला या गणितामध्ये दिसते। तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे a प्लस बी इंटू a मायनस बी, खाली a मायनस बी ॲज इट इज आहेच आहे, हे गेट कॅन्सल झालं तर आन्सर a प्लस बी निघते, a प्लस बी आन्सर निघते। तर आता मला सांगा बेटा, a आपल्याकडे किती आहे ते 3.49 आणि b आपल्याकडे किती आहे तर 0.51, 9 आणि 1 10, 5 आणि 5 10, 3 आणि 1 4 म्हणजे आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे बेटा, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ। 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? ठीक आहे, तर बघा बेटा, 150 भागेला करून टाकायचे 11, 11 1 11, 4 उरले आणि 11 त्रिक 33। ठीक आहे, म्हणजे किती उरले 7। तर या बाकी उरते याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आपल्याला। 150 पर्यंत 1 ते 150 पर्यंत 13 संख्यांना भाग जाते आणि 500 भागाला जर आपण 11 केले तर 11 चौक 44 आणि 11 पाची 55, कळलं बेटा, हे 45। तर हे जे 45 आहे आणि हा जो 13 आहे याच्यातला जो फरक आहे, 5 3 गेले 2, 4 1 गेला 3, एवढ्या संख्या 150 ते 500 दरम्यान आहे ज्यांना कितीने भाग जातो 11 ने भाग जातो। ठीक आहे बेटा, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा। हा एक प्रश्न होता की 500 ते 700 दरम्यान, तो मी विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये तुम्हाला सांगितला होता। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा। प्रश्न आहे बेटा, एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न जे आहे ते 40,000 आहे। आता बघा याच्यामध्ये डिग्री दाखवली आहे। जेव्हा आपण याचं एक ॲनालिसिस पाहिलं होतं PYQचं तेव्हा एक क्वेश्चन आपल्याला सेम दिसते पण याच्यामध्ये पर्सेंट होते, है ना। आता याच्यामध्ये डिग्री असल्यामुळे आपल्याला हे जे 40,000 आहे
1 मिनिट बेटा, ठीक आहे. हे जे 40,000 आहे याला आपल्याला दाखवा लागते 360, कारण डिग्री आहे. आता बघा यांचं म्हणणं आहे की घर भाडे, तर घर भाडे किती आहे बेटा 110, त्याच्यानंतर किराणा माल हे आहे बेटा 90, आणि याच्यामध्ये आहे प्रवासावर, तर प्रवास आहे बेटा 70, म्हणजे 0 9 आणि 1 10 7 17 7 270 झाले. तर यांचं असं म्हणणं आहे की किती खर्च केला याच्यावर, तर 270 डिग्री खर्च केला आहे. तर हे किती व्हॅल्यू, म्हणजे ते 40,000 म्हणजे 360, तर 270 म्हणजे किती, तर 40,000 गुणेला 270 भागेला 360 बरोबर आला x. 0 गेट कॅन्सल, 9 चौक 36, 9 त्रिक 27, 4 गुणेला 10,000 म्हणजे 40,000, आणि 30 गुणेला 3 30,000. तर पर्याय क्रमांक किती आहे बेटा 2 याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. प्रश्न आहे अ ने एक वस्तू ब ला 10% नफ्यानं विकली, म्हणजे जर मी 100 मानतो किंमत, तर 10% नफा म्हणजे 100 वर 10 वाढले म्हणजे झाले 110, आणि ब ने तीच वस्तू अ ला परत करून टाकली, 110 चे 10% तोटा म्हणजे 90/100, तर हे 2 0 गेट आणि 11 9 99. तर असं दिसते बेटा याच्यातला फरक की 9 आणि 1 10 आणि इथं 1 म्हणजे 11% जो आहे तो अ ला नफा झालेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न आहे बेटा 18 मीटर लांब 12 मीटर रुंद. बघा लसावी मसावीमध्ये हा क्वेश्चन आपण कव्हर केला होता. त्याच्यामध्ये एकूण फरशांची संख्या तुम्हाला सांगितली होती आणि फरशीचा आकार म्हणजे मसावी हे तुम्हाला सांगितलं होतं, पण त्या आधारावर प्रश्न काही नाही आहे. बघा बेटा हा आहे 18 मीटर लांब आहे आणि रुंद किती आहे बेटा, रुंद किती आहे, तर रुंद आहे 12 मीटर. ठीक आहे, आता मला याचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं आहे, कारण हे व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये आहे. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 18 मीटर म्हणजे 1800 सेंटीमीटर, आणि हे झालं 1200 सेंटीमीटर. आता एकूण फरशांची जी संख्या आहे ते खोलीचे क्षेत्रफळ किंवा जागेचे क्षेत्रफळ भागेला त्या फरशीचे क्षेत्रफळ हा फॉर्म्युला असतो. मग खोलीचे क्षेत्रफळ लांबी खोलीची आणि खोलीची रुंदी आणि भागेला हे जे फरशी आहे तिची जी बाजू आहे ते 30 सेंटीमीटर आणि किती आहे बेटा 30 सेंटीमीटर लांबी रुंदी. तर आता बघा हे जे सेंटीमीटर आहेत ते गेट कॅन्सल झाले, हे 2 0 या 2 0 सोबत गेट कॅन्सल झाले, 3 सख 18 आणि 3 0 0 आणि 3 1 3 3 चौक 12, तर 6 चौक 24 आणि 2 0 जसेच्या तसे आन्सर येते बेटा 2400, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ बेटा. प्रश्न आहे 88 नंबर. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी अंतर बरोबर वेळ गुणेला काय आहे बेटा वेग आहे. आता बघा ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी 700 मीटर लांबीची एक आगगाडी, म्हणजे आगगाडीची लांबी आहे 700 मीटर आणि प्लॅटफॉर्मची लांबी बघा आगगाडीची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी हे दोनही पार करायला लागते जर आपल्याला प्लॅटफॉर्मला पार करायचं असेल. जर एखाद्या खांबाला पार करायचं असेल तर आगगाडीला फक्त स्वतःचीच लांबी पार करायला लागते, तर इथं प्लॅटफॉर्मची लांबी प्लस नाही करायची. पण प्लॅटफॉर्म पूल बोगदा यांना पार करायचं असेल तर त्या दोन्ही आगगाडीची आणि प्लॅटफॉर्मची या दोन्हीला प्लस करायचं. मग वेळ किती लागतो तर तेच आपल्याला विचारलं आहे की 72 सेकंद लागतात. तर प्लॅटफॉर्मची लांबी म्हणजे x बरोबर किती. आता बघा बेटा 5/18 कारण हे किलोमीटर मध्ये आहे, हे सेकंद मध्ये आहे आणि हे मीटर मध्ये आहे, तर हे किलोमीटर हे मीटर हे सेकंद हे तास. तर याला बॅलन्स करण्यासाठी आपण 5/18 केले आहे. 18 1 18 18 चौक 72 x अधिक 700 बरोबर 4 5 20 आणि 20 8 160 आणि हा एक 0, तर 700 बरोबरच्या तिकडे गेले 1600 मायनस 700, तर हे झालं बेटा 2 0 मधून 2 0 गेले 7 आणि 3 10 हे झालं 9, म्हणजे प्लॅटफॉर्मची जी लांबी आहे ते 900 आहे 900. ठीक आहे बेटा, पर्याय क्रमांक 2 समजे. चलो क्वेश्चन नंबर समोरचा घेऊ. हा 89 नंबर. वेळ आणि कार्यावर आधारित प्रश्न आहे बेटा. भूषण एक काम 80 दिवसात करतो. तो 10 दिवस काम केल्याच्या नंतर तर 10 दिवसात केलेले काम 10 दिवसात जे केलेले काम आहे ते 80 दिवसापैकी 10 दिवस म्हणजे 1/8 काम काय आहे बेटा 1/8 काम झाले आहे. आता म्हणते उर्वरित काम, तर उरलेले जे काम आहे उरलेले काम ते 8 पैकी 1 काम झाले, तर 8 पैकी 7 काम उरले आहे सरळ ते नीरजने 35 दिवसात केले. तर 7/8 काम जे आहे ते त्यानं 35 दिवसात केले. नीरजला ते काम करायचे असते पूर्ण, तर त्याने किती दिवस लावले असते. x गुणेला 7/8 बरोबर
1 गुणेला 35, मग 1 बरोबर 35 गुणेला 708 बरोबरच्या तिकडे गेले 8/7, 7×5 35, 8×5 40. पर्याय क्रमांक किती है मेरे भाई? 4 अपने प्रश्नाचा सही जवाब. ठीक आहे बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 90 प्रश्न म्हणते की 5 वर्षापूर्वीची कहाणी सांगते. 5 वर्षापूर्वी जे आहे ते रेखा आणि नेहा, तर रेखा प्लस नेहा यांची जे सरासरी आहे म्हणजे भागेला 2 हे किती आहे बेटा? 34 आहे. म्हणजे रेखा आणि नेहा यांचे जे वय झाले ते 4 दुने 8 आणि 3 दुने 6, 68 झाले यांची बेरीज. मग आज हे तर 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ना, तर आज रेखा आणि नेहा यांची वयाची बेरीज किती बेटा? तर 68 अधिक 10. का बरं? कारण 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर 5 वर्ष म्हणजे आज रेखा पण 5 वर्षांना मोठी झाली आणि नेहा पण 5 वर्षांना मोठी झाली, म्हणजे दोघे 10, तर हे झालं बेटा 78. आता क्वेश्चन म्हणते की रेखा, नेहा आणि नीरज यांचे जे सरासरी वय आहे ते 33 आहे. म्हणजे रेखा, नेहा आणि नीरज यांच्या वयाची बेरीज किती बेटा? 3 बरोबरच्या तिकडे गेले 99. तर प्रश्न आपण याच्यावरून काढू शकतो की नीरजचे जे वय आहे, तर रेखा, नेहा, नीरज तिघांच्या वयाच्या बेरजेतून आपण रेखा आणि नेहाचे आजचे वय जर मायनस केले तर आपल्याला 9तून 8 गेला 1 आणि 9तून 8 गेला 1 आणि 9तून 7 गेले 2, हे 21 वर्ष नीरजचं वय भेटते आजचं. जर विचारलं 10 वर्षांनंतर किती, तर 21 मध्ये 10 टाकून द्या म्हणजे 31. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. समजले बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. प्रश्न आहे की 6 मजुरांची संख्या आहे 6. 4 दिवसात, दिवस आहे बेटा 4, 9600 विटा बनवतात. 9600 विटा म्हणजे हे काय झालं? काम. तुम्हाला काय सांगितलं मी की कामाला शेवटी लिहायचं आणि त्याच्यासोबत फक्त समचलन नसते, बाकी सगळं व्यस्तचलन असते. म्हणजे कामाला शेवटी लिहायचं आणि कामाच्या वेळेस तिरप जायचं. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? कामाच्या वेळेस तिरप जायचं, कामाला शेवटी लिहायचं. मग इक्वेशन बनते 6 गुणेला 4 गुणेला x, 6 4x बरोबर 9600 गुणेला 18 गुणेला 2. ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू काढायची, त्याला एकटं करावं लागेल. 9600 18 आणि 2 भागेला 6 आणि 4, तर 6 1 6 sin 3 18, 4 1 4 4 24 96, 4 0 0, तर 2400 गुणेला 3 दुने 6, मग 6 0 0 6 2 0 6 0 0 6 चौक 24 4 साइन दुने 12 आणि 2 14, म्हणजे 14400. पर्याय क्रमांक 4 अपने क्वेश्चन का सही जवाब. ठीक है बेटा. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न आहे 91 नंबर. 91 नंबरचा प्रश्न काय म्हणते? 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी आगगाडी, अंतर बरोबर वेळ गुणेला वेगवर आधारित प्रश्न आहे. 54 किलोमीटर प्रति तास, तर 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी आगगाडी 9 सेकंदात एका टेलिग्राफ पोलला ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती? आता बघा बेटा, जेव्हा टेलिग्राफ पोलला ओलांडत आहे तर ट्रेनला फक्त स्वतःचीच लांबी पार करायला लागते, म्हणून वेळ हा सेकंदात आहे, वेग तासात आहे. हे जे आन्सर आहे ते मीटर मध्ये येईल, हे किलोमीटर मध्ये आहे, म्हणून ऍडजस्ट करण्यासाठी याला 518 ने मल्टिप्लाय करू. 18 त्रिक 54, 9 गुणेला 3 5 15 आणि 15 9 135, 9 5 45 5, 9 1 9 4 13, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे बेटा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न म्हणते 3 6 11 18 आणि समोर काय? तर 3 अधिक 3 6, 6 अधिक 5 11, 11 अधिक 7 18, 18 अधिक 9 किती होते बेटा? 27, म्हणजे 3 5 7 9 असं ते चाललंय. तर आन्सर किती आहे? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता रिझनिंग आहे बेटा. अमर त्याच्या घरापासून, अमर समजा की हे अमरचं घर आहे, तर अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. तिथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडे जाऊन बँकेत पोचला. बँकेतून त्याने पैसे घेतल्यानंतर अमर पुन्हा पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतर आला आणि भरतच्या घरी तो पोचला. तर तो आणि त्याचे घर यांच्यामधील अंतर किती? तर यांच्यामधील अंतर आहे बेटा 2 किलोमीटर, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. आलं बेटा लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन लेंगे. समोरचा प्रश्न आहे तर्क व अनुमानावर आधारित एकदम सिंपल प्रश्न आहे, एकदम सिंपल केस आली. तर राज्यसेवा मला वाटते 16 वगैरे मध्ये आली होती. तर सर्व मोगरा शेवंती आहे. सर्वचा सर्व जो मोगरा आहे तो काय आहे बेटा? शेवंती. आणि सर्वची सर्व जी शेवंती आहे ते काय आहे? फुले आहे.
आता निष्कर्ष एक म्हणते की सर्व फुले मोगरे आहे, तर फुलांकडून मोगऱ्याकडे येताना फक्त काहीचीच केस लागते आणि मोगऱ्याकडून फुलाकडे जाताना सर्व काही दोघांची केस लागते. तर सर्व फुले मोगरा आहे, फुलेकडून मोगरेकडे येताना अनुमान कधीच सर्वांनी सुरू होणार नाही. सर्व फुले शेवंती आहे, फुलेकडून शेवंतीकडे येताना पर्याय निश्चित पर्याय सर्वांनी सुरू होणार नाही. म्हणून अ आणि ब दोन्ही चुकीचे आहे असं आपल्याला दिसते. ठीक आहे बेटा, सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहे? बघा बेटा, त्रिकोण तुम्हाला सांगतो बघा, जेव्हा आपण त्रिकोण तुम्ही मोजता काउंट करता तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा हा स्क्वेअर असते त्याच्यामध्ये जर मी 2 भाग करतो तर 1 2 3 4 किती भाग केले? 4. याला 2 ने मल्टिप्लाय करायचा म्हणजे याच्यामध्ये 8 त्रिकोण बनतात. त्याच्यानंतर हे झालं, मी एक रेष अशी टाकतो तर 1 2 3 4 5 6 मग 6 गुणेला 2 म्हणजे याच्यात 12 त्रिकोण बनतात. त्याच्यानंतर मी जर याच्यामध्ये एवढे भाग केले तर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 गुणेला 2 याच्यात 16 त्रिकोण बनतात. आता बघा बेटा, जेव्हा आपण अशा टाईपच्या 2 याला जोडतो याला तर याच्यात 1 2 3 4 म्हणजे हे 4 दुने किती झाले? 8 त्रिकोण. आणि त्याच्यानंतर 1 2 3 4 म्हणजे हे 4 दुने किती झाले? 8 त्रिकोण. मग 8 आणि 8 16 त्रिकोण होतील का या पूर्ण आकृतीमध्ये? नाही. तर बघा काय होते, जेव्हा हे डिवाइड लाईन आणि हे डिवाइड लाईन एकमेकांना भेटते तेव्हा ते एकापेक्षा जास्त त्रिकोण ते पण तयार करते. बघा हे जेव्हा 2 भेटले तर इथं पण एक त्रिकोण असा तयार झाला. हे बघा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा हा त्रिकोण तयार झाला. हे बघा आहे की नाही? तर असे जास्तीचे त्रिकोण बनतात. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं होतं. त्याच्यामध्ये बघा आपण पहिले तर ही एक आकृती पाहू. 1 मिनिट. हां, तर बघा ही एक आकृती आपण जेव्हा पाहिली तर 1 2 3 4 5 6 तर 6 गुणेला 2 म्हणजे 12 त्रिकोण याच्यामध्ये झालेच. तर 12 12 12 12 12 चौक 48 त्रिकोण तर याच्यामध्ये 100% आहे. मग बघा बेटा 38 नाही आहे, 46 नाही, 42 नाही, इथंच तुमचा आन्सर निघते की 60 आहे. एकदम आपल्याला छोटे छोटे त्रिकोण नाही मोजायचे आहेत. तरी मी तुम्हाला दाखवतो. बघा हे एक डिवाइड लाईन आणि हे एक डिवाइड लाईन जेव्हा इथं भेटली तर बघा हा एक त्रिकोण तयार झाला आहे तुमचा. ठीक आहे, बघा दुसऱ्या पेनानं दाखवतो. हे बघा हा एक त्रिकोण तुमचा एक्स्ट्राचा तयार झाला, एक हा त्रिकोण तयार झाला, एक हा त्रिकोण तयार झाला, त्याचप्रमाणे एक हा त्रिकोण तयार झाला, एक हा त्रिकोण तयार झाला. असे जास्तीचे त्रिकोण तयार होतात आणि म्हणून 48 पेक्षा जास्त म्हणजे हा एक त्याच्यानंतर हा एक आणि हा एक, त्याच्यानंतर इकडे मिळून असा वाला एक त्रिकोण बनतो, याचा मिळून एक त्रिकोण बनतो. हे बघा हा वाला एक त्रिकोण बनला. असे खूप सारे त्रिकोण येऊन बनतील. 48 पेक्षा जास्तच होतील, प्लस होतील आणि आन्सर काय राहील तुमचं? 60. तर या प्रश्नाचा आन्सर तुमचं काय आहे? 60. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. एकदम सिंपल प्रश्न होता बेटा. प्रश्न काय म्हणते की 15 - 3 अधिक 10 गुणेला 5 आणि भागेला काय आहे? 5. तर किती? आपण बघा पहिले या व्हॅल्यू जसेच्या तशा लिहून घ्यायच्या. आता बघा काय म्हणणं आहे, प्लस म्हणजे मायनस, तर प्लस म्हणजे मायनस, प्लसला मायनस लिहा. मायनस म्हणजे गुणाकार, तर मायनसला गुणाकार लिहा. भागाकार म्हणजे प्लस, तर भागाकारा प्लस लिहा. आणि गुणाकार म्हणजे भागाकार, तर हे लिहिलं. आता बघा बेटा याचा आन्सर काढू आपण. तर 5 × 5 5 × 2 = 10. ठीक आहे, आणि 15 × 3 = 45 - 2 + 5. आपण याला सॉल्व्ह केलं तर 5 × 2 = 10 येऊन गेला, -2 आला आहे आणि +5 जसं तसे. 15 × 3 = 45. आता 45 + 5 50 - 2 म्हणजे आन्सर किती? 48. तर पर्याय क्रमांक 3 अपने क्वेश्चन का सही जवाब. समझे बेटा? चलो नेक्स्ट क्वेश्चन लेंगे. आता बघा हा प्रश्न आहे BR EA KT HR OU आणि GH. याला EA OU HR BR GH आणि KT असे लिहिले. बघा बेटा मी याचे 2 भाग करतो. किती भाग करतो? 2. तर 1 2 3 4 5 6. तर बघा BR कुठं लिहिला गेला आहे? हा इथं BR आहे. EA कुठं लिहिला गेला? इथं EA आहे, 2 आहे. KT कुठं लिहिला गेला? इथं KT 3 आहे. HR कुठं लिहिला गेला? 4, इथं 4 आहे. OU कुठं लिहिला गेला? 5 आणि GH कुठं लिहिला गेला? 6. म्हणजे त्यानं अशा प्रकारची मांडणी केली. आता त्यांना प्रश्न काय विचारला? DIST BST RI BU TION.
आता बघा मी याचे 2-2 पार्ट जर करतो तर याला 1 2 3 4 5 आणि 6 असे नंबर देतो. आता आपला आन्सर काय नंबर आहे तर 2 5 4 1 6 आणि 3. तर 2 काय आहे बेटा ST. कुठे दिसते कोणत्या ऑप्शनमध्ये ST आहे तर इथं नाही आहे आणि इथं नाही आहे म्हणून हे दोन्ही चुकले. त्याच्यानंतर बेटा 5 काय आहे TI तर TI कुठे TI आहे इथं STTI आहे इथं STTI आहे. ओके. आता 4 आहे BU तर BU इथं आहे इथं पण आहे. ओके कोई बात नाही. 1 आहे DI मग इथं ON आहे इथं DI आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे बेटा. आता इथं तुम्ही ON लिहून टाका आणि 3 म्हणजे RI लिहून टाका तर हे आन्सर बरोबर येते तुमचं. आलं लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 99 प्रश्न क्रमांक 99. प्रश्न म्हणते बेटा रोहन रामूचा मुलगा आहे. या रामूचा जो मुलगा आहे तो कोण आहे बेटा रोहन. ठीक. रोहन मुलगा आहे रामूचा. मुलं आहेत प्लस वडील आहे प्लस. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी नेले. यावरून आपल्याला काही समजलं नाही तर याला काही घेऊन काही काम नाही आहे. ठीक आहे. सचिनची पत्नी. आता बघा बेटा सचिनची पत्नी कोण आहे तर रोहनच्या आईची बहीण आहे. तर रोहनचे कोण झाले वडील. वडिलांची ही कोण झाली बेटा पत्नी. रोहनच्या वडिलांची पत्नी म्हणजे रोहनची कोण झाली आई. आता प्रश्न काय म्हणते रोहनच्या आईची बहीण आहे तर रोहनचे हे वडील वडिलांची पत्नी म्हणजे रोहनची आई. रोहनच्या आईची कोण आहे बेटा बहीण आहे. रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनच्या आईची बहीण आहे कोण तर ची पत्नी म्हणजे सचिनची पत्नी म्हणजे ही जे रोहनचे वडील वडिलांची पत्नी रोहनची आई रोहनच्या आईची बहीण ही व्यक्ती सचिनची पत्नी आहे. तर सचिनची पत्नी आहे. प्रश्न म्हणते सचिनच्या पत्नीचे यांचे रोहनच्या वडिलांशी यांच्याशी काय नाते तर ज्याचे नाते विचारले त्याला X ज्याच्या सोबत विचारले त्याला Y. रामूची पत्नी पत्नीची बहीण म्हणजे मेहुणी पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे बेटा. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समोरचा प्रश्न म्हणते 100 नंबरचा खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांचे उत्तर द्या. ABCDE आणि F हे 6 विद्यार्थिनी गणित आणि विज्ञान. हे बघा इकडे आपण विज्ञान घेऊ आणि इकडे आपण घेऊ बेटा विज्ञान आणि इकडे घेऊ बेटा आपण गणित. या 2 विषयावर मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहे. A चे जे गुण आहेत ते C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहे. F च्या अगदी वर आहे A चे गुण. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहे. सॉरी परंतु D पेक्षा कमी गुण मिळाले. गणितात B ला D पेक्षा कमी गुण मिळाले. ठीक आहे. म्हणजे B ला D पेक्षा कमी मिळाले म्हणजे D च्या खाली लिहू. त्याच्यानंतर तिसरा F हे विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळवले. F ने D आणि E पेक्षा जास्त गुण मिळवले तर या 2 केसपैकी एक होईल. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळवले परंतु D प्रमाणे त्यांची गणितात प्रगती झाली नाही म्हणजे F च्या खालीच आहे D प्रमाणे त्याची गणितात प्रगती झाली नाही. आता गणितात C व D च्या मध्ये कोणी नाही. आता बघा बेटा इथून गणित चालू होते की गणितात C आणि D च्या मध्ये कोणी नाही म्हणजे मी जर इथं D घेतला तर मला याच्या खाली B घेण्याच आहे आणि D च्या खाली F घेतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. आता बघा C आणि A च्या मध्ये कोणी नाही म्हणजे C च्या वरती जर B आहे तर मी इथं A घेतो आणि A च्या खाली लगेच F आहे आणि F च्या खाली D आणि E आहे किंवा E आणि D आहे. तर हे आपण नंतर पाहू. प्रश्न काय म्हणते की विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण घेतले तर विज्ञानात सर्वात जास्त गुण घेणारा Bच आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. या प्रकारे मॉडरेट इझी डिफिकल्ट सगळ्या पेपरचा लेवल पेपर होता आणि जसं आपण म्हणतो की सोडवताना तर आपल्याला सगळं सोपं वाटते पण तिथं प्रेशर हँडल करत असताना आपल्याला प्रत्येक क्वेश्चन थोडासा डिफिकल्टच वाटते. त्या सगळ्यांसाठीच लागू आहे बेटा. होप की तुमचा पेपर चांगला गेलेला असेल. समोरच्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. प्रयत्न करत राहा सातत्याने. नंतर प्रगती होते आणि नंतरच तुमचा विजय होते. धन्यवाद.